काय आहे. आज परम भाग्याचा, परम पावन, परम मंगल असा दिवस आहे. आपल्याला ठाऊक आहे की गेली 14 वर्षे या देहाकडून ज्ञानेश्वर महाराजांची सेवा या वास्तूमध्ये झाली. पवित्र वास्तू आहे. या वास्तूचा अधिष्ठान दैवत आहे श्री समर्थ. परंतु सेवा घडली ती 14 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीची. माझी खात्री आहे की त्यावेळेला समर्थ श्रोते म्हणून ऐकत होते. आज या ग्रंथराज दासबोधाची सुरुवात इथे होते आहे. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज श्रोते आहे. हा ग्रंथराज आहे. मला एकाने विचारलं की आपण दासबोधातून ज्ञानेश्वरीकडे असा ग्रंथ लिहिलेला आहे, परंतु इथे मात्र ज्ञानेश्वरीतून दासबोधाकडे असं तुम्ही चाललात, हे काय? तर मी त्यांना म्हटलं की ते जे काही नाम आहे दिलेलं त्या ग्रंथाला हे माझं नाही, ते त्या संस्थेने दिलेलं नाव आहे. त्यांनी मला न विचारताच दिलं. सांगायला काय हरकत नाही, उघड आहे. मला विचारलं असतं तर मी कदाचित दुसरं नाव सुचवलं असतं, कारण माझ्या डोक्यात ते नव्हतं की दासबोध आधी हा करायचा, तो गौण ग्रंथ आहे आणि मग ज्ञानेश्वरी पाहायची. दासबोध हा ज्ञानेश्वरीपेक्षा कनिष्ठ ग्रंथ असं माझ्या डोक्यात कधीही नव्हतं. आताही ज्ञानेश्वरीतून दासबोधाकडे असंही माझ्या मनात नाही. माझ्या मनामध्ये असं आहे की दोन्ही ग्रंथ सारख्याच योग्यतेचे, तोलामोलाचे असून आध्यात्मिक जे काही बोल आहेत ते या महान संतांचे सारखेच आहेत. आणि मुख्य हे आध्यात्मिक ग्रंथ आहेत. ग्रंथ दोन तऱ्हेचे असतात, पारमार्थिक असतात, आध्यात्मिक असतात. पारमार्थिक ग्रंथ पोथा पुराणे इत्यादी. सप्तशतीचा पाठ वाचला, गजानन महाराजांची पोथी वाचली, साई महाराजांची पोथी वाचली किंवा आणखी कोणाच्या पोथ्या वाचल्या, पुराणं वाचली. त्याच्यामध्ये इहरुकी समृद्धी भोग आणि पररुकी ही समृद्धी भोग असं असावं, इहपर साधावे असा विचार त्या पोथ्यांच्या मध्ये असतो. वाचत असताना त्याची फलश्रुती अशीच असते. पुत्रार्चियाने 3 मास, धनार्चियाने 21 दिवस, कन्यार्चियाने षण्मास ग्रंथाकडे वाचावा. त्याची फलश्रुतीच असते. इहलोकी समृद्धी मिळून परलोकी ही तुमचं कल्याण होईल. सबब हे ग्रंथ वाचा. हे पारमार्थिक ग्रंथ असतात. पुढे आध्यात्मिक ग्रंथांची तयारी करण्यासाठी या पारमार्थिक ग्रंथांचं वाचन आवश्यक असतं. पण आध्यात्मिक ग्रंथांची जी फलश्रुती असते ती स्वरूपबोध, स्वरूपानंद, आत्मबोध, ब्रह्मानंद अशी त्याची फलश्रुती असते. ह्या दोन ग्रंथांच्या मधला फरक नीट लक्षात न आल्यामुळे आम्ही हे वाचलं तर चालेल का असं आम्हाला विचारतात. तेव्हा मी म्हणतो तुम्ही ते वाचा, ज्यार्थी चालेल का विचारता त्यार्थी ती पोथी वाचायला हरकत नाही. 10-12 वर्ष वाचली म्हणजे या, मग दासबोध देतो तुमच्या हातात. दासबोध हा ग्रंथ सोपा आहे असं काही लोक म्हणतात, म्हणजे शब्दांनी सोपा असेल. कदाचित शब्द त्यातल्या अधिक कळत असतील ज्ञानेश्वरीपेक्षा, पण दासबोध ग्रंथ सोपा नाही. कारण जे अध्यात्म तत्वज्ञान आहे, जे अवघड आपल्याला जातं नेहमी, त्या अमृतानुभवात असलं काय, ज्ञानेश्वरीत असलं काय, उपनिषदात असलं काय, भगवद्गीतेत असलं काय, अथवा दासबोधात असलं काय, सगळ्यामुळे आध्यात्मिक तत्वज्ञान जर एकच आहे आणि त्या तत्वज्ञानाची आणि आपल्या जीवनाची जोपर्यंत फारकत झालेली आहे तोपर्यंत आपल्या या जीवनाने जे आपण जगतो जीवन ते त्या जीवनाने उपनिषद कळणं कठीण, भगवद्गीता कळणं कठीण, ज्ञानेश्वरी कळणं कठीण, दासबोधी कळणं कठीण. म्हणजे त्या बाबतीत जितकी परकी आपल्याला ज्ञानेश्वरी आहे, जितकी अवघड आपल्याला ज्ञानेश्वरी आहे, तितकाच अवघड ग्रंथराज दासबोधी आहे. कारण ह्याच्यामध्ये निखळ तत्वज्ञान सांगितलं. एक परीने ज्ञानेश्वरी ग्रंथ सोपा. याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वरी ग्रंथांचं जे ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आहे ते वर भगवद्गीतेच्या श्लोकांच्या पदाची कोर न सोडता झाल्यामुळे आपल्याजवळ 2 आहेत बघायला. एक भगवद्गीता बघायला आहे, आपलं बरोबर आहे की चूक आहे ते,
आणि ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आहे. असे दोन्ही समोर असल्यामुळे आपण सहसा चूक करणार नाही, फक्त शब्द आहेत. पण परमार्थातल्या तत्वज्ञानातल्या ज्या काही गोष्टी भगवद्गीतेने आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सहसा वेळेवाकडे काही होणार नाही अशी कल्पना आहे आमच्याकडे. पण दासबोध ग्रंथ तसा नाहीये. इथे श्रोत्यांनी विचारलेलं आहे की महाराजांनी उत्तर दिले, समर्थांनी उत्तर दिले. असा ग्रंथ असल्यामुळे श्रोता काय विचारील आणि त्याला उत्तर काय दिलेलं असेल हे आधी कळणे शक्य नाही. वरच्या श्रोत्यांच्या प्रश्नावरनं उत्तर कळण्याची शक्यता कमी. म्हणून हा ग्रंथ अधिक अवघड आहे अध्यात्माच्या दृष्टीने. मी आता जसं सांगत जाईल तसतसं आपल्या लक्षात येईल की हा काही सोपा ग्रंथ नाही. या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय असं जर विचारलं, संबंध समर्थांचं तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य काय असं जर विचारलं तर बहुतेकांचे तत्वज्ञान जे काही सांगितलं गेलं आतापर्यंत ते व्यक्तिनिष्ठ आहे, वैयक्तिक साधना आहे, जास्त भर त्याच्यावर आहे. तर समर्थांच्या या ग्रंथामधून व्यक्तिगत साधना तर आहेच, पण व्यक्तिगत साधना केल्यानंतर तयार झालेल्या माणसाने काय करायचं असं म्हटलं तर त्यांनी समाज धुरी महंत बनलं पाहिजे, मठाधिपती बनलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हे वैशिष्ट्य आहे या ग्रंथात. संबंध समर्थ तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की व्यष्टी ही केवळ व्यष्टीचं असं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं नसून समष्टीचं तत्वज्ञान त्यांनी अंतर्भूत केलेल्या व्यक्तीच्या तत्वात. एकांतामध्ये बसावं, अभ्यास करावा, पण काळ जो सार्थक करायचा आहे तो जनासहित करावा असं त्यांचं म्हणणं आहे. उदंड एकांत सेवा अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थक करावा जनासहित. हा जो जनासहित शब्द जो आहे इतरही संतांनी सांगितलेला आहे, पण इतक्या जोराने परखड शब्दात नाही. इतरांनी सांगितलेलं आहे पण इतक्या जोराने आणि परखड शब्दात सांगितलेलं आहे. म्हणून समाज धारणा कशी होईल याची समर्थाना तळमळ होईल. आणि समाज धारणा होण्यासाठी जी व्यक्तिगत साधना पाहिजे, व्यक्ती तयार व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी साधना सांगितली. समाज धारणेचं त्यांचं ध्येय होतं. दासबोध ग्रंथ जो लिहिला गेला तो मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला अशा स्थितीमध्ये महाराष्ट्राची अशी स्थिती झाली होती, अशी दैन्यावस्था झाली होती. परकीय आक्रमण होतं, परकीय सत्ता होती जवळजवळ. मोठमोठाले लोक मोंगलांच्या सैन्यामध्ये सरदार दरकदार होण्यामध्ये भाग्य मानत असत. खुद्द शिवाजीरावांचे वडील देखील, शहाजीराजे देखील. अशा या स्थितीमध्ये अत्यंत विपरीत, अत्यंत प्रतिकूल काळामध्ये ग्रंथ निर्मिती जी व्हायची ती समाजाची धारणा कशी होईल याच्यासाठी व्हायला पाहिजे होती आणि ते समर्थाने केलं. आता समाजाची धारणा ज्या व्यक्तींच्यावर व्हायची, काही व्यक्तीने समाज बनत असतो, त्या व्यक्ती देखील त्याच्या पातळीच्या सत्यान्वेषी वृत्तीच्या शीलवान चारित्र्य संपन्न अशा असल्याशिवाय आणि आपल्या ठिकाणी तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून त्या आपल्या अंगात मुरवण्याची नुसतं बोलून काही होणार नाही हेही त्यांना माहित होतं. म्हणून बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे हे समर्थांचं तत्वज्ञान. बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे, त्यांची वचने प्रमाणे मानती जनी. बाकी त्यांचं नाही. प्रचितीवी न बोलणे, त्या अवघेची कंटाळवाणे, तोंड पसरून जैसे सुणे रडून गेले. इतकं त्यांनी हेटाळणी केलेली आहे की तुम्हाला प्रचिती आहे का? तुम्ही कधी एकांतात बसला होतात का? एकांती विना प्राणी आहे ते बुद्धी कैची. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेने गुणे दृढावे परमार्थात. तुला एकांत जयासी एकांत मानाला अवघ्या आधी कळेच्या. सगळ्यांच्या आधी जर कोणाला कळत असेल तर एकांत ज्याला मानला त्याला कळतं. एकांतात बसून करायचं काय? आत्मात्म विवेक करावा असं समर्थांचं म्हणणं आहे. मोकळं व्हावं असं समर्थांचं म्हणणं आहे. विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच सुटला, दोहीकडे मोकळा झाला निसंग योगी. जैसे मुखे ज्ञान बोले
तैशीच सवे क्रिया चाले, दीक्षा देखून चकित झाले शुचिष्मंत. आस्था नाही त्रैलोक्याची, स्थिती मानवी अंतरीची, यत्न स्थिती धारणेची सीमा. हे जे काही वर्णन आहे या प्रकारचं माणसं तयार होऊन मग त्यांनी समाज धोरणत्व पत्करावं अशी समर्थांची शिकवण. म्हणून हा ग्रंथ राजकाम. काय वैशिष्ट्य या ग्रंथाचं तर त्यांनी व्यक्तिनिष्ठ साधना समाजाच्या ठिकाणी आणून समाज देखील व्यक्तीच्या पातळीवर आणावा. असं अधिकारी जे अरविंद वगैरे जे म्हणतात त्याच्या कित्येक गोष्टी या ग्रंथराजामध्ये आहेत. आणि म्हणूनच ज्या वेळेला आपण पाहणार आहोत ग्रंथराज हा पाहणार आहोत, मी असं ठरवलं आपलं 2 वर्षात, पण हा 27 वर्षात देखील संपणार नाही. 2 वर्षात हा संपणारच नाही. हा ग्रंथ संपण्यासारखा नाही. कसा संपेल? ग्रंथ संपवायचं म्हणजे काय नुसते काय वाचायचं का? ते जे शब्द आहेत, मी आपल्याला सांगितलं ते जे शब्द आहेत त्या शब्दांचा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्या प्रचितीला आला म्हणजे मग पुढे जायचं, नाही तर जाऊन उपयोग काय. असा हा ग्रंथ आहे. साधं चरित्र समर्थांचं आहे. साध्यामध्ये वैशिष्ट्य काय ते तुम्ही बघा. 1530 शके जाममध्ये जन्म. जाम ही त्यांची जन्मभूमी. 1542 शके लग्नातनं पळाले. आपण पळून गेलो नाही आपल्याला माहिती, ते पळाले. काय वैशिष्ट्य बघा, लग्नात पळाले. घाबरले असेल, 12 वर्षाचा मुलगा घाबरला, पण घाबरला तर गेला कसा अरण्यात? घाबरलं तर घरी बसायला पाहिजे, कुठेतरी लपून बसायला पाहिजे. असे घाबरले नव्हते. त्यावेळेला 10-12 वर्षांच्या मुलांचे लग्न सरसा होत असत. 8 वर्षाभर कन्या आणि 10-12 वर्षाचा मुलगा, 14-15 वर्षाचा मुलगा, म्हणजे काही निराळं झालं नव्हतं. पळून गेलं. पळून जाऊन पंचवटीला गेले. तिथे 12 वर्ष तप केले. ही त्यांची तपोभूमी, ही जन्मभूमीचा तपोभूमी पंचवटी नाशिकच्या आजूबाजूला. पुढे 12 वर्ष तीर्थाटन केलं. संबंध देशाची काय परिस्थिती आहे ती समर्थांनी बघितली. आनंदवन भुवन जे लिहिलेलं आहे ते काशीला बसून लिहिलंय असं म्हणतात. कसं असावं? बुडाला औरंगा पापी हे त्यांना तिथे असं वाटत होतं की काय व्हायला पाहिजे महाराष्ट्रातनं, काय चाललंय देशामध्ये. मंदिर उद्ध्वस्त होत होत. एक देव जापानीला, एक देव उदकी टाकीला, अशा तऱ्हेचं मंदिराच्या पायऱ्या काढायच्या, मंदिरं मोडायची आणि त्यातल्या मूर्ती काढून फोडून त्याचे दगड बनवून मशिदीला पायऱ्या करायच्या. अशा प्रकारचा उपद्व्याप सगळ्या भारतभर चाललेला. असा ह्या उपद्व्यापाला आळा घालण्याची चित्र समर्थ बघत होते. त्याला केव्हा तरी आळा घातलाच पाहिजे. एक महापुरुष त्यावेळेला असा होता राष्ट्रामध्ये की ज्याने असं चित्र बघितलं होतं की सगळं बंद व्हायला पाहिजे. आणि एक महापुरुष काय करू शकतो हे 300 वर्षापूर्वीचा इतिहास समर्थांचा बघितला आणि दासबोध ग्रंथ बघितला म्हणजे लक्षात येतं की या महापुरुषांनी काय काय केलं. 1566 साल उजाडलं, चाफळ खोऱ्यात आहे. मंदिराची स्थापना केली. ठिकठिकाणी हनुमंत देवालय स्थापन केली. महोत्सव सुरू केले. लोकांना सांगायला लागले देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तुझी वेचावा. अध्यात्म ग्रंथ आहे. सरळ सांगितलेलं आहे. अध्यात्म ग्रंथ आहे. असे हे समर्थ महापुरुष ज्यांचा ग्रंथराज आपल्या समोर आहे, आपलं भाग्य आहे. ज्या ग्रंथराजामध्ये जीवन कसं जगावं, सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक, राष्ट्रीय पातळीवर, सर्व पातळीवर जीवन कसं जगावं ते या ग्रंथात. आणि ते जीवन जगण्यासाठी वैयक्तिक काय साधना केली म्हणजे मनुष्य तयार होतील. सगळ्यांचा समुदाय म्हणजे काय समाज नव्हे. 100 वेडे मिळाले त्याचा समुदाय केला. त्यांची कसली मतं घ्यायची आणि त्यांना काय लोकशाही रुजणार आहे. लोकशाही जर रुजायला पाहिजे असेल तर व्यक्ती अत्यंत तत्वनिष्ठ व्हायला पाहिजे. ही तत्वनिष्ठ व्यक्ती काय आकाशातला पडतात. त्यांना शिकवलं पाहिजे. मग ते एकांतात बसून शिकावं. त्याच्यासाठी अध्यात्माचा पाया असावा असं समर्थांचं म्हणणं. मुख्य हरिकथा निरूपण हे प्रमुख आहे, मुख्य आहे. मुख्य शब्द आहे, पहिलं नव्हे. पहिले हरिकथा निरूपण दुसरे ते असं नव्हे. मुख्य हरिकथा हे झालंय का?
मग दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण. राजकारण मुख्य नाहीये, सावधपण मुख्य नाहीये, पण ती अंगच आहे जीवनाची. राजकारण हे अंग केलं जीवनाचं संप्रदायाचं. सावधपणा आहे जीवनाचं संप्रदायाचं अंग केलं. बेसावध मनुष्य जर असेल, त्या काळात जर असेल कोणी, तर तो संप्रदाय म्हणून समजायचा. त्याच राजकारणाचं जर अंग त्या काळात नसतं, तर तीही व्यक्ती आणि तो समाजही संपला असता. हिंदुस्थानच राहिलं नसतं जर समर्थ आणि शिवबा झाले नसते तर, अशी परिस्थिती होती. अशा काळामध्ये राजकारण आणखी सावधपणा हे त्या संप्रदायाला अंग जोडली गेली मुख्य हरिकथा आणि रूप. सबंध दासबोधामध्ये 90% हरिकथा आणि रूप. सगुण कथा गानावं कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण असं सिद्धांत म्हणतात. असा हा महापुरुष शिवथर घडीमध्ये बसून विश्वाची चिंता करत असताना जे सहज पूर्ण ते भक्त होते, भक्तांचे निस्वाभिमानी, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध. भक्तांचा अभिमान ज्याला आहे असे जे दाशरथी राम धनुर्धारी, त्याने कृपा केली असं समर्थच म्हणतात. अहो सगळे संत असंच म्हणतात की आमच्यावर कृपा झालेली, आम्ही पूर्ण झालेलो आहोत, आम्ही तृप्त आहोत. तुम्ही तृप्त व्हा, तुम्ही पूर्ण व्हा. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ निती लोकी भजिजो. तुम्ही पूर्ण व्हा. कृपा केली दाशरथीने, समर्थ. आपण समर्थाना समर्थ म्हणतो. नाना लोक चालवी, नाना मंडळे हालवी, ऐशी ही समर्थ पदवी विवेकी होते. असं हे आपण त्यांना समर्थ म्हणतो, ते समर्थही रामचंद्रांना समर्थ म्हणत असत. असे त्या समर्थांची इच्छा, प्रभू रामचंद्रांची इच्छा की मी काही लिहावं. माझ्याकडून त्यांनी लिहून घेतलं. त्यांच्या कृपेची ही वचनं आहेत, म्हणजे रामचंद्रांच्या कृपेची वचनं, रामचंद्रांनी कृपा केल्यानंतरची जी वचनं, तो हा दास. श्रोते विचारताय, श्रोते पुसती कोण ग्रंथ विचारताय. हा दासबोध का आहे? गुरु शिष्यांचा संवाद आहे ना. सुरुवातीलाच मुळी विचारणा आहे, पहिलीच ओळी. श्रोते विचारतात. श्रोते पुसती कोण श्रोते आहेत? अधिकार काय विचारण्याचा? ग्रंथांचा अधिकार लागतो, विचारायला अधिकार पाहिजे. अधिकाराशिवाय विचारणं होत नाही. कोणीतरी काहीतरी जर विचारायला लागलं, तुम्ही सांगेन आधी तो अभ्यास करून ये. काहीच अभ्यास नाही. मला एकाने सांगितलं दासबोध वाचला का? मी म्हटलं थोडा थोडा वाचला का? सगळा वाचला मग काय? म्हटलं काय? भक्ती आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे. ठीक आहे, ते काय म्हणायचं? ते किरकोळ आहे. याच्यामध्ये मग काय महत्वाचं काय? ते म्हणाले एकच ओवी दासबोधात महत्वाची आहे. धन्य भीम गोलांगुळा, कोरवड्यांच्या उदंड माळा, दही वडे खाता सगळा. अशी जर ग्रंथांचं तात्पर्य काढायला लागले लोक, तर त्यांनी जे प्रश्न विचारले असतील त्यांना उत्तर देण्याची काही जरूर नाही. त्यांना सांगावं पण तुम्ही आणखीन कोणाला विचारा, मला हे येत नाही. श्रोते पुसती, श्रोते विचारतात. नाही तर मग ते दोघधा गोपाळ नंदना. पाऊण तास प्रवचन झालं. सर्वोपनिषदो गावो दोघधा गोपाल नंदना, पार्थो वत्सा सुधीर भोक्ता, दुग्धम गीतामृतम महत्. पाऊण तास प्रवचनकारांनी सुंदर प्रवचन केल्यानंतर समोरच एक श्रोता बसला होता. तो मानपिंड डोलवत होता. यानं म्हटलं फारच चांगला श्रोता आहे म्हणजे खुलून खुलून सांगत होते. कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल विचारा. हे उठले. त्याने विचारलं महाराज सगळं प्रवचन आपलं कळलं, पण हे दो गधा हे मला कळलं नाही. हे दोन गद्धे कोण? त्यात ते म्हणाले की तू तर स्वयमेव गर्धव आहेस, त्याच्यात काही शंका नाही. पण तू गर्धव आहेस हे न जाणता मी तुझ्या पुढे पाऊण तास बोललो, हा मी दुसरा काढा. असे दो गधा आहे.
विचारायचं जर झालं, श्रोते पुसकी कोण ग्रंथ, विचारायचं जर झालं तर त्या श्रोत्यांना अधिकार असला पाहिजे विचारायचा. कोण श्रोते असले पाहिजे? मला शिवथळगडीमध्ये कोण लिहित होते? कल्याणच लिहित होते. अक्काबाई असल्या पाहिजे, गणाबाई असल्या पाहिजे, कल्याण असले पाहिजे, उद्धव गोसावी असले पाहिजे, पुष्कळ त्यांचे 200 शिष्य त्यांच्या आजूबाजूला, आणि शिवाय समर्थांची छाती झाली होती. प्रत्येक बोलवून उठवली गेला, चटक लागली लोकाला, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती, पण तो कोठ्या आढळेना, कोणे स्थळी जातो कळेना, वेश पाहता हिन दिना सारिखा दिसे, उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्या सारिखा स्वरूपे, तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडली. असा असल्यानंतर मग उडुगणा माझी, जसं उडू नक्षत्र आकाशामध्ये तसे लोक, आकाशामध्ये नक्षत्र जसे असतात उडुगण तसे लोक, असे त्यांच्या अवतीभोवती गोळा झाले होते. त्यातलेही काही जाणकार मंडळी तिथे असणं शक्य आहे, ते श्रोते होते. जसं ज्ञानेश्वरांच्या पुढे निवृत्तीनाथ होते, मुक्ताबाई होत्या, आणखीन सोपानदेव होते, आणखीन पंचक्रोशीतली मंडळी होती, मोठे मोठे चांगले चांगले मंडळी होती, पंडित मंडळी, शास्त्री मंडळी अशी होती, जे चांगले अधीत झालेले आहेत अशी मंडळी होती, ज्यांना शास्त्र अध्ययन पुरं झालं अशी मंडळी होती. अशा मंडळींच्या पुढे झालं म्हणून ना ते बोलले ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. हे जे एवढा ग्रंथ आज जो निर्माण झाला, जो निर्माण केला ज्ञानदेवानी, तो म्हणून ना केला. समजा आमच्यासारखे श्रोते असते तर त्याने आपलं कुठेतरी काहीतरी खालच्या पातळीवर सांगितलं असतं, बरं जा एवढं पुढे. आता पुढल्या जन्मी बोलू, कारण याची तयारीच अशी आहे की आणखी 2-5 जन्माशिवाय हा श्रोता व्हायलाच योग्य नाही. श्रोता काही सोपा आहे होणं, श्रवण काही सोपं आहे, श्रोता होणं अत्यंत अवघड आहे. श्रोता व्हायला समर्थाने संबंध लिहिलाय, विषयी लोक श्रवणाशी येतील, मग काय करतात. आणि माझे 2 जोड गेले, चोरटे लोक घेऊन जाते पालरक्षा. आणि आश्चर्य असं आनंदाश्रमामध्ये दासबोधावरच प्रवचन चाललेलं असताना मी हीच उभी सांगत होतो आणि माझे 2 जोड गेले, माझी पण सरला त्यांचं पण दोन्ही घेऊन घेतले. श्रोता होणं ही काही सोपी गोष्ट आहे का मला सांगा. बाल गंधर्वांचं गाणं चाललो, नाही मी बोलता आता नाथा, हे पद वराडचे पाटील बसले होते, पहिल्या खुर्चीवर बसले होते, 25 रुपयाचं त्यावेळेस तिकीट करून बसले होते. तो फेटाफेटा बांधलेला, मुलांचा कोट घातलेला, एक धोतर नसलेले ब्रासलेट 100 रुपयाचं, असे ते बसले होते. त्यावेळेला 100 नसे 25. आता गंधर्वांनी सुरुवात केली त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने, नाही मी बोलता आता नाथा, नाही मी बोलता आता. हा म्हणाला, हे 2-3 वेळा झाल्यानंतर बघायला लागले हे पाटील, हे का असं काय चाललंय, नाही मी बोलत म्हणजे बोलायला पाहिजे वस्तू. इथे आलाय तो बोलण्यासाठी नाही आलाय, नाही मी बोलत. बरं 5 वेळा झालं, 6 वेळा झालं, 7 वेळा झालं, 8 वेळा झालं, 9 वेळा झालं, तेव्हा हे रेसलेस झालं. आणि 10, 11, 12 वेळा जेव्हा झालं नाही मी बोलत आता नाथा, त्यावेळेला हे उठलेच मुळे ते पागोट त्यांनी काढलं असं आणि म्हणाले, तू बोलत नसलास तर बोलू नकोस, आमचे पैसे टाक. आता हा मला सांगा, बाल गंधर्वांचं जरी गाणं असलं की ज्या अखिल भारतामध्ये प्रसिद्ध आहे, त्यांच्या रेकॉर्ड ऐकले म्हणजे अजून देखील अंतरीच्या तारा छेडल्या जातात अशा आहे. असं गाणं हे दैवी गाणं आहे असं अल्लादिया खान सारखे मोठमोठाले किंवा फैयाज खान सारखे मोठमोठाले लोक म्हणत हे दैवी गाणं आहे. पंचम किंवा षड्ज लावला तरी म्हणजे असं म्हणत असेल की आम्ही पुष्कळ जन्म घालवले तरी असा लागणार नाही, असं म्हणत असेल ज्या गाण्याला त्या गाण्याचं या श्रोत्याला काय सांगा, नाही मी बोलत आहे. म्हणजे श्रोता होण्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन काही पाहिजेत का नको. आता तुमच्यासारखे श्रोते पाहिजे क्वालिफाईड आहे, कशावर ना क्वालिफाईड. 14 वर्ष ज्ञानेश्वरी ऐकली हे क्वालिफिकेशन. 14 वर्ष ज्ञानेश्वरी आहे, कुणी 5 वर्ष ऐकले, कुणी 2 वर्ष ऐकले, कुणी 1 वर्ष ऐकले, कुणी 6 महिने, कुणी 3 प्रवचन ऐकली, बस क्वालिफिकेशन आहे. ज्ञानेश्वरी ऐकली, आणखी इतरत्र काय काय ऐकले, नामस्मरण करतोय, ध्यानधारणा करतोय, थोडीफार 5-10 मिनिटं काढून
पण करतो. संसारात राहून एक क्षणभर का होईना देवाच्या द्वारी उभा राहून देवाला हात जोडून म्हणतोय की परमेश्वरा माझ्यावर कृपा कर, बस झालं, तो इथे अधिकारी आहे. पण तिथे कल्याण स्वामीच बसलेले होते, उद्धव गोसावीच बसलेले होते, अकाबाई होत्या, रेणाबाई होत्या, अशी सगळी मंडळी होती. त्यावेळेला ते श्रोते विचारतात समर्थाना, कोण ग्रंथ, तुम्ही काहीतरी लिहिताना दिसतात, आता काय सांगणार आहात? कल्याण स्वामी तर लेखणी सरसावून बसलेले आहेत, सांगणार काय आहात? कल्याणाने कागद बिगद तयार केले आहेत, घट्ट घोटून बंदरीत आणले सगळे कागद, आणि पुन्हा ते घट्ट घोटलेले आहेत आणि बोरू बिरू सगळे तयार आहेत. ती शाही देखील याची घुटून घुटून तयार केलेली आहे. असे सगळं तुम्ही तयार केलं, चमचमीत लिहिलेलं आहे, असं सगळं केलेलं आहे तुम्ही. पण काय लिहिणार आहात? कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, इथे बोलणार आहात काय? या ग्रंथामध्ये काय सांगायचं आहे? तुमचं सगळं चरित्र जर बघितलं, तुमच्याकडे जर बघितलं, तर तुम्ही स्वतःसाठी काही मागण्याचं ह्याच्यात सांगाल असं आम्हाला दिसत, अथवा आणखीन काही दुसरं बोलावं असं नाही. तुम्हाला विश्वाच्या उद्धाराची तळमळ आहे हे आम्हाला पूर्ण माहिती आहे, आणि सारं जीवन त्याच्यासाठी समर्पित तुम्ही केलेलं आहे हेही आम्हाला माहिती आहे. म्हणून कोणता ग्रंथ तुम्ही लिहिला आणि काय बोलणार आहात ते आम्हाला सांगा, आमच्या उपयोगाचंच असणार, तर आम्हाला ते तुम्ही सांगा. श्रोते पुसकी कोण ग्रंथ, काय बोलिले की येथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? मला सांगा, हे शब्द फक्त सोपे आहे, हे फक्त शब्द सोपे आहेत, बाकी काही याच्यामध्ये सोपं नाही. श्रवण केल्याने, जर श्रवण केला आम्ही तर काय प्राप्त होणार आम्हाला ते सांगा. जर श्रवण केलं तर, पण श्रवणच केलं नाही तर जेवून आला उदंडाने कासावीस झालं, कसलं श्रवण? बरं ठीक आहे, मूढ जर असेल एखादा, मूढोयम नाभिजाना, ती मूढ असेल, ते निद्रा आळस आणि प्रमाण, म्हणजे तो बसल्या ठिकाणी पेंगणार. श्रवण घडलं तर आम्हाला फळ काय? श्रवण केल्याने आम्हाला असं फळ पाहिजे, तिथले श्रोते जे होते, असं फळ पाहिजे की ज्यांनी जन्माचं सार्थक होईल. हा नरजन्म आहे, आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत, आम्ही असमर्थ माणसाकडे गेलो नाही, आम्ही समर्थांच्याकडे आलेलो आहोत. ते समर्थ होते, बाकी काही काय असमर्थ असतात, काही काही कशाला पुष्कळ असतात. ते ज्ञानेश्वर होते, काही अज्ञानेश्वर असतात. अशी जे आहेत समर्थ, त्या समर्थांच्या चरणाजवळ आम्ही श्रोते आलेलो आहोत. तेव्हा ह्या ग्रंथाचं आम्ही जर श्रवण केलं तर आम्हाला फळ काय मिळणार? रोकडा, रोकडा, प्रश्नही रोकडा आहे आणि त्याला उत्तरही रोकडा. इथे रोकडा साक्षात्कार, रोकडा मोक्ष असे शब्दच आहे समर्थाने. श्रवण केली आणि काय प्राप्त असा प्रश्न इतर ग्रंथात दाखवा बरं. श्रोता सुरुवातीलाच विचारतोय असा ग्रंथ दाखवा मला, काय मिळणार आम्हाला सांगते. इतर जी ग्रंथ मी मागाशी सांगितले पारमार्थिक त्याच्यात मिळेल एखादं, पण आध्यात्मिक ग्रंथामध्ये सांगा तुम्हाला मिळणार नाही. असं की चोख श्रोते विचारतात, याचा अर्थच असा आहे की जे श्रोते बसले होते ते आणि समर्थ हे एकमेकांना अत्यंत अनुकूल, एकमेकांचे माहितगार, एकमेकांच्या विषयी आदर बाळगणारे, एकमेकांच्या विषयी प्रेम बाळगणारे असे असले पाहिजे. हे मी विचारूच शकत नाही. मी आपल्याला सर्व दासबोधाचं चित्र उभं करणार आहे. त्यांच्याच श्रोते, श्रोते आणि वक्ता श्री रामरूप असं समर्थांचं म्हणणं आहे. आणि श्रोता जेव्हा विचारतो तेव्हा वक्त्याविषयी अत्यंत आदर भाव असला पाहिजे. आणि वक्ता जेव्हा सांगत असतो तेव्हा वक्तृत्वाचा अधिकार अल्प असं न घडे सत्योत्तर. हे वक्तृत्वाचा अधिकार काय कोणाला अल्प माणसाला घडत नाही. अल्प ह्याचा अर्थ केवळ संसारी, अल्प ह्याचा केवळ जो संसारी आहे, ज्याला स्वतःच आनंद समाधान तृप्ती नाही, असा वक्ता दुसऱ्याला श्रोत्यांचे प्रश्न मिटवून त्याला काय फळ देणार? फळ आहे आनंद, तृप्ती, समाधान. फळ आहे सायुज्य मुक्ती, फळ आहे स्वरूप स्थिती, फळ आहे स्वरूप आनंद. हे कसं देणार? तो स्वतः जर अत्यंत
असमाधानी, अतृप्त, यांचं नावच मुळी कटकटे. म्हणजे श्रोत्यांनी विचारल्याबरोबर इथे काय आम्हाला मिळणार असं विचारताना त्या वाक्याविषयी किती आदर, किती प्रेम, किती आपुलकी असली पाहिजे त्या श्रोत्यांच्या मनामध्ये. आणि वक्ता जेव्हा उत्तर देतोय तेव्हा श्रोत्यांचा देखील किती आदर, सन्मान त्यांनी केलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जे यथ, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. उत्तर देत आहेत समर्थ. प्रश्नोत्तरच आहे. संबंध दासबोध म्हणजे गुरु शिष्यांचा संवाद. ग्रंथानाव दासबोध, या ग्रंथाला दासबोध असं नाव आहे. मी श्रीरामाचा दास आहे. मला जो बोध झाला तो मी तुमच्याकरता मोकळा करतो. सर्व विश्वाकरता हा दासबोध मोकळा आहे. मला जो बोध झाला तो साराच्या सारा मी या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. ग्रंथानाव दासबोध, त्याला झालेला, समर्थाना झालेला जो आत्मज्ञानाचा बोध तोच ते मोकळं करत. या आत्मनिवेदन भक्ती ते मोकळे करतात. श्रवण केल्याचं फळ ते मोकळं करतात. काय ब्रह्मांडाची उभारणी संभारणी ते मोकळी करतात. शिष्याच्या जीवनामध्ये त्यांनी कशा तऱ्हेने वागावं ते मोकळं करतात. संबंध जीवनाचं साफल्य काय, आणखी काय व्हायला पाहिजे ते मोकळं करतात. असा हा दासबोध जो दासांना झालेला बोध आहे, जो प्रत्यक्ष प्रभूंच्या कडनं त्यांच्याकडे आलेला आहे, तो बोध मी तुम्हाला सांगणार आहे. ग्रंथानाव दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. हा सद्गुरु आणि सत्शिष्य यांच्यामध्ये संवाद आहे. तुटे वाद संवाद क्या ते म्हणावे, विवेके अहंभाव याते गिणावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. ज्याने वाद तुटतो, वाद व्यवहार तुटतात त्याला संवाद म्हणतात. संवाद याचा अर्थ सुसंवाद. त्याचा सुसंवेदित्व असल्याशिवाय संवाद होऊ शकत नाही. म्हणून गुरु आणि शिष्य हे अत्यंत एकरूप होऊन संवाद करायचा आहे. याच्यामध्ये हा गुरु शिष्यांचा संवाद आहे, हा सुसंवाद आहे, हा व्यवहार नाही, हा वाद नाही. जसे काही ग्रंथ असतात त्याच्यामध्ये पूर्व पक्ष, मग त्याचं खंडन करून उत्तर पक्ष असे ग्रंथ असतात. तसं इथे काहीही नाही. समर्थ काही पंडित नव्हते, समर्थ साक्षात्कारी संत होते. पांडित्यांचे ग्रंथ वेगळे, ते पांडित्याचे ग्रंथ असतात, पंडितांचे निराळे, आणि संतांचे ग्रंथ निराळे. संतांच्या ग्रंथामध्ये प्रत्येक जीवन कसं उज्ज्वल होईल हे सांगितलं. पंडितांच्या जीवनामध्ये, ग्रंथामध्ये जेवढं काही शास्त्र आहे त्या शास्त्राची मर्यादा न सोडता ग्रंथ लिहिलेले असतात. त्यांना इतरांच्या जीवनाशी तसा काही संबंध प्रत्यक्षतः नसतो. इथे समोर संतांच्या समोर जी मंडळी असतात त्यांचा उद्धार कसा व्हायचा, बुडते हे जन न दे खरे डोळा, म्हणून हा कळवाळा सगळ्या संतांना असतो. गुरु शिष्यांचा संवाद. गुरु पाहिजे, शिष्य पाहिजे. शिष्य कसा असायला पाहिजे, कोणत्या माणसाला शिष्य म्हणायचं. तुकाराम महाराज म्हणतात, जो ब्रह्मज्ञानी निपुण असा मला शिष्य दे, जो भावाचा आगळा भक्ती प्रेमाचा पुतळा असा कुणी शिष्य मला दे, एक शिष्य दे, असं तुकोबांचं मागणं आहे. एवढे मोठे ज्ञानराज झाले, किती शिष्य? 10-5. विसोबा खेचर, भोजलिंग काका, चांगदेव महाराज, असे 10-5. सत्शिष्य मिळायचं म्हणजे काय गंमत आहे? सत्शिष्य मिळायचं नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न जिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असं हे नुसतं एक एक वाचत गेलं समर्थ वाङ्मय. नुसता मनोबोध जर वाचेल कुणी रोज 5
सबंध जन्मभर तो जर वाचेल आणि चिंतन मनन करील तर तोही मुक्त झाल्याखेरीज राहणारच. चिंतन मनन करायचं आणि त्याचा विधिध्यास म्हणजे आपल्या आचरणात आलं. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी असं शिष्याचं म्हटल्यानंतर निदानपणी विषयांच्या विषयी थोडस वैराग्य उपजलं तरी पुरे आहे. कारण विषयी वैराग्य उपजले तयासीच हे फावड, नाही तर फावणच नाही. असा हा शिष्य पाहिजे. आणि सद्गुरु ज्ञान वैराग्य आणि भजन व धर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा यातून एक उणे असे तरी विलक्षण दिसे. म्हणून सर्व ही नसले सद्गुरु पाशी. असे सद्गुरु आणि असे शिष्य असे जर असतील तर त्या दोघांचा होतो संवाद, बाकीच्यांचा होतो वाद. काय ग्रंथ पाहिजे ना तुम्हाला? याला दासबोध म्हणायचं. माझा सगळ्याचा सगळा बोध ह्याच्यामध्ये मी ओतलेला. समर्थांची मूर्ती कुठली असं आपल्याला पाहिजे असेल, जसं ज्ञानदेवाने सांगितलं, गीता जाणा वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूची. तुम्हाला भगवंत पाहिजे असेल ना तर गीतेमध्ये शोधा. तसं समर्थ पाहिजे, समर्थांचे पुष्कळ उदंड आहे. वाङ्मय आत्माराम आहे, अभंग आहे 700च्या वर, दासबोध आहे, सवाया आहेत, पुष्कळ श्लोक आहेत, पुष्कळ वाङ्मय आहे. परंतु तरी देखील त्यांची वाङ्मयीन मूर्ती जर कुठे बघायची असेल, दासबोध 7,751 उभे आहेत. 20 दशक 200 समाज 7,751 उभे दासबोध आहे. ज्या उभी मधला, जसं मी आपल्याला ज्ञानेश्वरांचं सांगितलं, पण ज्ञानेश्वरांचं काय ते काव्याची भराडी अशी जबरदस्त आहे की त्या भराडीतच बहुतेक सगळे प्रोफेसर पंडित सगळे. आणि भाविक जर एखादा असतो, तो प्रोफेसर नसला ना, पंडित नसला, नुसता भाविक असला, त्याला कळायचंच. कसं करणार सांगा ना. उपाधिपात हिताकारे भावा भाव रूप स्फुरे दृश्य जे हे काय काय उपाधी उपहिताकारे म्हणजे आम्हाला देखील आम्ही जन्मभर जरी ते केलं तरी आम्हाला या उमेवर जर प्रवचन करायचं असेल तर आधी बघायला लागते की आहे काय भानगड. जया सोहम भाव हा अटकू मोक्ष सुखाला रंकू तया विठीचा कलंकू झणे लागेल तुझ्या प्रेमा. याच्यावर मोठमोठ्या लोकांनी सगळं चुकीचं विवरण करून ठेवलं. ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे त्यांचं एक काव्याची भराडी. अकार चरण युगल उकार उदर विचार मकार महामंडल मस्तकाकारे, हे जे काय आहे याच्यातच वाहून जातात. म्हणजे ओम राहिला बाजूला आणि हेच सगळं. त्याच्या 10-5 होत्या घराकडे 5 फंटा आल्या म्हणजे लोकांना धन्य वाटते की झाले ज्ञानेश्वरच झाले प्रत्येक. खरं म्हणजे त्याला काही त्यातलं गम्य नाही, काढण्यासारखीच नाही. कारण जे काही त्याच्यात तत्वज्ञान आहे ते दासबोधापेक्षा निराळं नाही. आणि तत्वज्ञान ज्या भाषेमध्ये त्यांनी फुलवलेलं आहे ती भाषा आम्हाला येत नाही. तत्वज्ञान कळत नाही, भाषा येत नाही, अशी त्या ग्रंथाची स्थिती. आणि या ग्रंथामध्ये भाषा सुटी आहे पण तत्वज्ञान तेच असल्यामुळे हा ग्रंथही कळत नाही. जर गुरु अशा प्रकारचा असेल आणि शिष्य अशा प्रकारचा असेल तर त्याच्या पुढे दासबोध या नावाचा ग्रंथ मी लिहून ठेवलेला आहे असं महाराज म्हणतात, समर्थ म्हणतात. ग्रंथा नाव दासबोध गुरु शिष्यांचा संवाद. काय सांगितलं? एवढे सगळा मोठा ग्रंथ आता तुम्ही लिहायला घेतलात. सांगितलं काय? येथे सांगितला विशद, येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. सुस्पष्ट करून सांगितलंय भक्ती मार्ग या ठिकाणी. नवविधा भक्ती सांगितलेली आहे. जी भागवतकारांनी सांगितली तीच भक्ती मी इथे सांगितली. कोणीही संत ग्रंथाचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, तसं समर्थांनी घेतलं नाही आणि ज्ञानदेवांनी घेतलं घेणारच. किंबहुना तुमच केले धर्म कीर्तन सिद्धी नेले तिथे माझे जीव उरले ते पायिकपण. तसं समर्थ म्हणतात समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. मी काय करणार, मी काय सांगणार, असंच ते म्हणतात. मग काय इथे सांगितलं काय? समर्थ कृपेने तुम्ही सांगितलं काय?
भक्ती मार्ग. मग बरं झालं आता श्रीराम जयराम जय जयराम करत बसवा. आम्ही भक्ती मार्ग सांगितलं का तुमचा? भक्ती मार्ग सांगितल्यानंतर आता बाकीचं काय करणं नाही. भक्तीमध्ये एकच आम्हाला माहिती आहे, पूजा करायची, नामस्मरण करायचं. याच्यापेक्षा आणखीन भक्ती मार्ग कुठे माहिती नाही. त्यांनी आत्मनिवेदनापर्यंत श्रवणापासून कोणा रोगास कोण प्रयोग इथपासून जे सुरू केलं, ऐसे सर्व ही ऐकावे, सार ते शोधून घ्यावे, आसार ते जाणून त्यागावे. हे इतकं श्रवण भक्ती सांगितली. सगळं सगळं श्रवण करावं ना, असा टाकून द्यावं. पण श्रवण कशाला करावं? त्या वाक्याला बरं वाटावं. मग श्रवण तरी कसं? हे जर असा राहील टाकून द्यायचं आहे, आपण पळून का जाऊ नये, त्याचा अनादर होईल. तिथपासून आत्मनिवेदनापर्यंत जर भक्ती आपण बघितली, एक एक येईलच ती. आता एखादा समाज तरी येणार भक्तीच्या मध्ये. मुख्यतः चौथा 4-4 आणि 4-10 हे येणार. त्याच्यामध्ये आत्मनिवेदन येणार, गुरुभक्ती येणार. ग्रंथानावदासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथे सांगितला. विशद भक्ती मार्ग. भक्ती मार्ग सांगितला आहे, पण लोक जे करतात ते नव्हे. म्हणजे काय? आम्ही आळंदी पंढरी करतो, नाचत जातो, पूजा करतो, नमस्कार घालतो 22-25 देवाला रोज. सकाळी 2-4, दुपारी 2-4, संध्याकाळी 2-4. हो, सगळं खरं. कशा करता? व्याप कशा करता? हा सगळा तुम्ही भक्ती मार्ग कशासाठी अवलंबिलेला आहे? काय करायचं आहे त्या भक्तीने? तुम्हाला काय करायचं म्हणजे काय? साधी गोष्ट आहे. बायको आजारी आहे कितीतरी दिवस, म्हणून काय शिकत नाही अजिबात. आत्ताच मी येत होतो, आमच्या सरलते बरोबर होत्या, जरा असं लांबून यायचं होतं, एके ठिकाणी जायचं होतं. येत असताना एक दुकानदाराने मला हाक मारली. तिथे बाहेरच मी उभा 2 मिनिटं आहे. तो म्हणाला, बाळासाहेब एक काम आहे तुमच्याकडे. मी म्हटलं, बाबा ह्याचं काय काम आलं? माझा मोठा भाऊ जो आहे तो बुद्धीने अगदी ढिला आहे. मी म्हटलं, मग आता मी काय करू? त्याला काय गांधोळ सांगू का? नाही, तुम्ही सांगा. बुद्धीने ढिला आहे, मग मी काय करू? तर ते म्हणाले, नाही तुमच्याकडे अशी माणसं येतात. मी म्हटलं, बरोबर. मी म्हटलं, अगदी खरं आहे. जी आमच्याकडे येतात ती बुद्धीने ढिलीच आहे. कशाला? काय कल्पना बघा की परमार्थ याचा बुद्धीशी काही संबंधच नाही. अत्यंत तीव्र बुद्धी असल्याशिवाय परमार्थच होऊ शकत नाही. हे लोकांना आम्ही 20 वर्ष सांगून देखील कळत नाही. आश्चर्य. म्हणजे एवढी जी बुद्धिमान आहे. एका वारकरी, त्या वारकरीचे म्हणजे हे आहे संस्था आहे आळंदीला, मामा शिकवत होते 1 महिना सोनोपंत. आणि त्यांनी एका विद्यार्थ्याला शिकवायला घेतलं, बुवा रामा रामो रामा हा अकारांत पुल्लिंगी आणि हरी हरी हरया हा इकारांत पुल्लिंगी, असं 2 शब्द पुल्लिंगी, दोन्ही 2 शब्द त्याला शिकवले महिनाभर. आणि त्याला विचारलं, राम कसा चालवायचा? तो म्हणाला, हरी सारखा. तेव्हा सोनोपंतांनी त्याला हात जोडले आणि त्याला सांगितलं, मी जरी प्रोफेसर असलो आणि तुला महिनाभर जरी शिकवलं असलं तरी तुला हे कधी काळी येईल असं मला वाटत नाही. पण तुझ्याकडे मागणी आहे ना. तो बघायलाच लागला आवासून. आता मामा आपल्याजवळ काय मागणार? ते केवढे मोठे, आपण किती लहान. आता आपल्याकडे मागतायत म्हणजे जरा सावरूनच बसायला पाहिजे. काय मामा? नाही, असं नाही. तू जेव्हा केव्हा कीर्तन वगैरे करायला लागशील तेव्हा हे कोणी शिकवलं? ते मामाने शिकवलं असं सांगू नको. एवढं हे काम तू कर, मला एवढंच मागणार, दुसरं काही मागणं. बुद्धिमंद जी मंडळी आहे ती का आमच्याकडे येऊन उपयोग आहे? जे अत्यंत तीव्र दृष्ट्या तो अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी, अत्यंत सूक्ष्म बुद्धी असं आत्मज्ञान अग्रबुद्धीने साध्य होतं. ती अग्रबुद्धी ध्यानाने होते. ध्यानाशिवाय अग्रबुद्धी नाही. मन निर्मळ करायचं झालं तर सत्कर्म आणि नामस्मरण पाहिजे. मन निर्मळ होत नाही. निर्मळ मन पाहिजे, अग्रबुद्धी पाहिजे, तर परमार्थ होतो. हे परमार्थ म्हणजे काय गंमत आहे का? भक्ती म्हणजे काय गंमत आहे का? विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे. त्या भगवंताची तो शिष्य जो आहे, जो साधक आहे, जो
भक्त आहे तो एकरूप होऊन राहतो. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुवर्णमणी सोनिया एक कल्लोळू जैसा पानिया तैसा मग धनंजया शरण येतू. तसं ते आहे, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे. जर भक्त म्हणतात ना, मी भक्ती करतो असं म्हणतात ना, पण तुम्ही शिवो भूत्वा शिवानी लगे हे लक्षात घेतलं पाहिजे. परमात्मा होऊनच परमात्म्याला भाजायचंय, देव होऊनच देवाला भाजायचंय, हा भक्ती मार्ग आहे. आणि तो भक्ती मार्ग विशद करून मी या ग्रंथात सांगितलं, सुस्पष्ट करून सांगितलेलं आहे. स्पष्ट असा करता केलाय की भक्तीच्या नावावर हवं ते केलं जातं, ती भक्ती नव्हे, की आम्हाला मान्यच नाही. समर्थांची भक्ती किती उंच आहे ते आपण यथाक्रम बघू. समर्थांचं ज्ञान किती उंच आहे तेही आपण यथाक्रम बघू. आणि मग आपल्या लक्षात येईल की झालेली 14 वर्षाची ज्ञानेश्वरी आणि चाललेला हा दासबोध याच्यामध्ये अध्यात्मदृष्ट्या यत्किंचितही फरक नाही. इतकंच नाही तर दासबोधात एक आणखी वैशिष्ट्य असं आहे, प्रथमच सांगितलं ते की सगळी साधना समाजासाठी वापरायची. समाजासाठी साधना न वापरता जो केवळ एकांतात बसेल तो अर्धा, आणि पूर्ण झाल्यानंतर समाजामध्ये मिसळून समाजाच्या उद्धारासाठी आपलं तन मन धन आणि ज्ञान जो खर्च करेल तो पूर्ण, असं समर्थांची कल्पना. अशा व्यक्ती समाजामध्ये निर्माण झाल्याखेरीज समाजाचा तरुणोपाय नाही. भक्ती मार्ग याचा अर्थ भक्ती करायचं म्हणजे आपले टाळ घ्यायचं आणि कुठेतरी बसायचं असं नाही. टाळ पाहिजे, भजन पाहिजे, भक्ती पाहिजे, एकांत पाहिजे, पण सगळ्या या गोष्टींनी जे काही तेज तुमच्यामध्ये निर्माण झालं, जे वाणीला तेज आलं, वाणीला तेज येतं, डोळ्यामध्ये तेज निर्माण होतं, सर्व अंग तेज निर्माण होतं. तेज क्षमा धृती शौचम तेज सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी सातची करचरणी निघती डोळे. अशासारखं तेजस्वी मनुष्य निर्माण व्हावी या भारतामध्ये, आणि कोणाची छाती होणे या भारताकडे बघण्याची अशी समर्थांची कल्पना. म्हणून तुम्हाला भक्ती मार्ग म्हणजे काय, नवविधा भक्ती आणि भजन कशा प्रकारचं करायचं